या ईव्हीएम मधून निवडून आलेले सरकार करते आहे का? आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आता गेलेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय बिग ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। तर आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतंय। आताची महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। उद्धव ठाकरे आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याची दृश्य देखील आपण पाहतोय। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आपल्याला उपस्थित असल्याचं दिसतंय। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, निश्चितच शुभम, आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विधिमंडळातील कार्यालयामध्ये भेट घेण्यासाठी आता स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, आमदार सचिन अहिर, तर वरुण सरदेसाई सुद्धा उपस्थित होते। आणि एकंदरीतच हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। एकंदरीतच जे राजकारणातील कटुता दूर करण्याचं आवाहन कुठेतरी फडणवीसांनी केलेलं होतं, त्यानंतर सातत्याने आपण पाहत आहोत शरद पवारांच्या बाबतीत केलेलं बेताल वक्तव्य असेल, त्यासाठी भाजपने आपल्याच आमदारांना दिली समज असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे ज्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत विरोधी पक्षातील सत्ताधारी पक्षातील, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचा हा नवा अध्याय सुरू होतोय असं म्हणता येईल। शुभम, चेतन, उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही आमदार देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। नेमक्या कोणत्या आमदारांचा समावेश आहे? निश्चितच यामध्ये जर पाहिलं तर सचिन अहिर हे त्यांच्या सोबत होते। अनिल परबही यावेळी जे प्रामुख्याने ज्यांच्या विरोधात भाजपने सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांचीही उपस्थिती पाहायला मिळालेली होती। वरुण सरदेसाई जे फर्स्ट टर्म आमदार आहेत, वांद्रे पूर्व या ठिकाणी निवडून आलेले आहेत, ते यावेळी त्यांच्या सोबत दिसून आले। सचिन अहिर जे परिषदेवरती आहेत। आदित्य ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ त्यांच्या दालनात जाताना आपण पाहिलेले आहेत। त्यामुळे एकूणच पाहिलं असेल तर अर्धा डझन आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी ही सदिच्छा भेट घेतलेली आहे। त्यामुळे या सदिच्छा भेटीमध्ये आता विरोधी पक्ष नेत्या संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे मागणी करतायत का, आणि या मागणीला कुठेतरी देवेंद्र फडणवीस हिरवा कंदील दाखवतात का, हेही पाहावं लागेल। चेतन, ही भेट अचानक होती की ठरवून होती, या संदर्भातले काही अपडेट मिळत आहेत का? पूर्वनियोजित ही भेट नव्हती। ज्यावेळी उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचतात अशी माहिती कळाली त्याच वेळी एकंदरीतच शुभम एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देतोय। उद्धव ठाकरे हे आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या दालनातून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे शुभेच्छापर ही भेट होती की विरोधी पक्ष नेते पदाची मागणी ही उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे, हेही पाहणं महत्त्वाचं असेल। स्वतः भास्कर जाधव पासून संजय पोत्तीस असे वेगवेगळे आमदार त्यांच्या या भेटीमध्ये दिसून आलेले आहेत। शुभम, चेतन, साधारणतः किती वेळ ही चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाली? राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले होते, किती वेळ या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे? निश्चितच अवघ्या 5 मिनिटांची ही ओझरती भेट होती। या भेटीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे एकंदरीत सदिच्छा भेट देताना त्यांचं हस्तांतरण करताना विरोधी पक्ष नेते पदाची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण एकूणच जर सध्या विरोधी पक्षनेत्याची जे पद आहे त्यासाठी आवश्यक संख्याबळ आहे ते मात्र विरोधकांकडे नाहीये। त्यामुळे या संदर्भातील मागणी आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत केलेली आहे का, हे पाहावं लागेल। शुभम, चेतन, प्रथेप्रमाणे फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते का, या संदर्भात काय सांगाल? निश्चितच प्रथेप्रमाणे माजी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि 3:11 ते त्यांच्या दालनात पोहोचलेले होते। आणि त्यानंतर पाहिलं असेल तर अवघ्या 3:20 ते बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे या 5 ते 7 मिनिटांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, चेतन, आपण पाहतो हिवाळी अगदी चेतन, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर उद्धव ठाकरे आता फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 5 मिनिटांची त्यांची ही भेट झालेली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि काही आमदारांचा देखील समावेश होता।